चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला समोरचा जो चॅप्टर आहे तर कच्चे बागू बेव घेण्याच्या आधी म्हणजे बॉडोमॉस घेण्याच्या आधी किंवा पदावली घेण्याच्या आधी आपण जे काही समोरची जी क्रिया आहे गणितीय क्रिया त्याच्यातली काही बरेचशा वेळेस क्वेश्चन विचारतात म्हणून आपण त्याच्यावर त्याच्यातले दोन भाग पडतील ते दोन भागातून आपण काही क्वेश्चन क्लिअर करणार. आता याच्यातले बघा, याच्यातले जर आपण प्रकार नंबर 1 करायचा आहे आपल्याला गणितीय क्रियामध्ये प्रकार नंबर 1. आता बघा प्रकार नंबर 1 मध्ये तुम्हाला दोन टाईप मध्ये गणित दिलेलं आहे. आता एक मध्ये बघा 61 गुणेला 30 प्लस 30, नंतर दुसऱ्या याच्यातली 41 गुणेला 50 मायनस 50. आता इथं करायचं काय लक्ष द्या. सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की आता तुम्हाला इथं डायरेक्ट नाही की याचा गुणाकार करा त्याच्यातनी ते प्लस करून टाका, हे असे तुम्हाला डायरेक्ट अंकात गणित दिलेले नसणार. तुम्हाला या आता असं जर गणित जर दिलं जर असेल तर ते कसे दिलेले असतील लक्ष द्या. म्हणजे 61 गुणेला 30 पहिला ऑप्शन समजा, दुसरा ऑप्शन समजून घ्या 62 गुणेला 30, अशा काही कंडिशनला दिलेलं असेल. डायरेक्ट पूर्णपणे संख्या दिलेली नसणार. मग अशा कंडिशनला यालाही सॉल्व्ह करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला ती गोष्ट जमेल. पण आपण डायरेक्ट करायची. इथं काय कंडिशन करायची लक्ष द्या. इथं तुमच्याकडे दोन संख्या आहे, फक्त दोनच संख्या. जसं की आता बघा हे 61 आणि 30 तर दोन वेळेस आहे ना, इकडं पण 30 दोन वेळेस आहे, इकडं पण 50 दोन वेळेस आहे. आणि एक संख्या म्हणजे दोन संख्या जर पकडल्या तर हे दोनच संख्या पकडायच्या फक्त 41 50, इकडं पण 30 61, एवढी गोष्ट लक्षात घ्या. आता इथं काय करायचं, खेळ आहे प्लस आणि मायनसचा. प्लसच्या वेळेस काय करायचं, मायनसच्या वेळेस काय करायचं लक्ष द्या. याच्यातली कॉमन आहे 30 कॉमन आहे 30. यापैकी कोणताही एक 30 खाली उतरून घ्या, कोणताही एक 30 खाली उतरून घ्या. आता बघा या दोन पैकी आपण 31 खाली उतरलेला आहे, कॉमन आहे म्हणून आपण याच्यापैकी 31 खाली उतरलेला आहे. आता काय झालं, जर संख्या प्लस वाली जर असेल तर या संख्येमध्ये एक अंक प्लस करायचा म्हणजे आपलं इथं उत्तर संपलं, बरोबर. आणि हेच कंडिशन इकडच्या ह्याच्यात जर म्हणले तर कॉमन वाली संख्या कोणती आली 50 गुणेला, आता मायनस आहे म्हणून या संख्येतून एक मायनस करा म्हणजे उत्तर येणार 40. आता याचं उत्तर झालं एवढं. पण तुम्ही जर याला जर सॉल्व्ह केलं, यांचा गुणाकार जेवढाही येईल तुम्ही हे सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यात एवढे प्लस करसाल तर संख्या 30 मिळणार. इकडे पण तीच कंडिशन होणार. या दोन संख्येचा गुणाकार करायचा, त्याच्यातून ती संख्या मायनस करायची, या दोघांचा गुणाकार करायचा, दोन्ही संख्या सेम येणार. म्हणजे अशा कंडिशनला तुम्हाला प्रश्न दिले जातील. हे दोन प्रश्न काही डोक्याला ताण घ्यायची आवश्यकता नाहीये. आपण याच्यानंतर दुसरा प्रश्न तर बघा समोरचे दोन गणित घेतलेलं आहे, यामध्ये काय कंडिशन होणार लक्ष द्या. आता याचा नंबर इथं 3 इथं 4, तर इथं काय होणार बघा, इथं दोन संख्या कॉमन आल्या 21. आपण याच्यापैकी आपण 21 टाकून देऊ आणि याच्यात प्लसचं चिन्ह आलेलं आहे म्हणजे इथं 19 मध्ये एक प्लस करून टाका म्हणजे किती येणार 20. इथचं उत्तर खतम. हेच कंडिशन इकडे जर केली तर कॉमन गोष्ट किती येणार 29 गुणेला. आता याच्यातून एक संख्या कमी करायची म्हणजे किती येणार 48, उत्तर खतम. तुम्ही जेवढी याची प्रॅक्टिस करसाल, जेवढ्या याच्याकडे लक्ष देसाल तेवढ्या ही लवकर हे सॉल्व्ह होतील. ओके, याच्यानंतरचे अजून दोन गणित आपण समोरच्या याच्यात घेऊ. आता बघा समोरचं गणित घेतलेलं आहे. आता याच्यात काय कंडिशन होणार लक्ष द्या. इकडं पण 125 इकडं पण 125, सरळ इथं 125 गुणेला इथं प्लसचं चिन्ह आलं म्हणजे या संख्येमध्ये एक प्लस करा म्हणजे उत्तर झालं 125 गुणेला 16. इथं तुमचं उत्तर खतम. जर डायरेक्ट जर दिलं असेल की असा दिलेला नाही आहे, डायरेक्ट गुणाकार जर दिलेला असेल तर सरळ गुणाकार करायचं ते प्लस करायचं. पण तसं जर दिलं नसेल तर हे कंडिशन करायची. याच्यातली ही कंडिशन काय होणार, दोन्ही याच्यातली कॉमन येणार आहेत 13 गुणेला एक मायनसचं चिन्ह आहे म्हणजे सरळ याच्यातली काय होणार एक कमी म्हणजे 13 गुणेला 16. आता याच्यानंतरचा जो आहे याच्यानंतरचा दुसरा प्रकार बघा. आता प्रकार नंबर 2 मध्ये आपण काय केलं, हे दोन गणित टाकलेले आहे. आता याच्यात काय कंडिशन होणार लक्ष द्या. या दोन संख्येचा गुणाकार, या दोन संख्येचा गुणाकार, मग त्यांची बेरीज करा. इकडच्या याच्यात या दोन संख्येचा गुणाकार, या दोन संख्येचा गुणाकार, मग त्याची बेरीज करा. आता एक शॉर्टकट सांगतो काय करायचं लक्ष द्या. आता यामध्ये कॉमन अंक पकडायचा जे प्लसच्या इकडेही संख्येतनी आहे आणि इकडच्याही संख्येतनी आहे असा अंक पकडायचा. आता असा अंक जर पकडला तर इकडे 12, या दोन पैकी कोणताही एक 12 पकडा, हे पकडा किंवा हे पकडा, बरोबर. आता 12 कॉमन आले, इकडे सरळ 12 टाकून द्या गुणेला. आता बघा या दोन्ही संख्येची बेरीज किती होणार, प्लस आहे म्हणून बेरीज केली, मायनस जर असते तर या दोघांची मायनस केली असती.
या दोघांची बेरीज जर म्हटले तर 20 आणि 10 30. बरोबर. आता 32 36 वर एक शून्य टाकून द्या म्हणजे उत्तर किती होणार 360. हेच कंडिशन तिकडे जर म्हटली तर याच्यातनी कॉमन अंक आलेला आहे 75. सरळ सरळ 75 गुणेला. आता हे उरलेली जी संख्या आहे या दोघांची मला ती प्लसचं चिन्ह आहे म्हणजे प्लस संख्या. आता प्लस जर आली तर या दोघांची बेरीज झाली 100. मग सरळ सरळ याच्यावर 75 वर 2 शून्य टाकून द्या म्हणजे उत्तर येणार 7500. बरोबर. याच्यानंतर दोन गणित असेच पण मायनस वाले. आता बघा पहिले दोन प्लसचे घेतले होते आता हे दोन मायनसचे घेणार. याचा अर्थ काय होते या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. हेच कंडिशन इकडं या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. मग त्यापेक्षा शॉर्टकट काय मारायचं लक्ष द्या. कॉमन दोन्ही याच्यातले सारखे सारखे अंक कोणते आले 16 गुणेला या दोघांनी फरक पहा म्हणजे 12 मधून जर 4 गेले उरले किती तुमच्याकडे 8. मग सरळ सरळ याचा गुणाकार करा. पाढे येत नाही कम से कम 10 पर्यंत तरी पाढे यायला पाहिजे. जर मोठे पाढे येत नाही सोडून द्या विषय नाही आहे. सरळ सरळ काय करायचं 8 सकम 48 8 चाले 4 8 1 8 8 आणि 4 12 उत्तर येणार 128. बरोबर. आता हेच कंडिशन जर इकडे जर पकडली तर बघा कॉमन शब्द कोणते कॉमन अंक कोणते आले होते 45 गुणेला 13 मधून जर 10 गेले 13 मधून जर 3 गेले तर उरले किती 10 म्हणजे याचा अर्थ 450. बघा या टाइप मध्ये जर तुम्ही जर शॉर्टकट जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला वेळही वाचेल सर्व गोष्टी क्लिअर होतील. आता बघा गणितीय क्रियामध्ये हे दोन भाग सर्वात महत्वाचे आहे. आता याच्यानंतर समोरच्या व्हिडिओमध्ये जे आहे समोरच्या व्हिडिओमध्ये आपण कंच बागू बेव म्हणजे याचा अर्थ पदावली घेणार तर ते आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणी जर तुमच्याकडे जर चांगले विद्यार्थी जर प्रॅक्टिस करणारे असेल किंवा अभ्यास करणारे असेल तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही अडचण जर आली तर कमेंट पण करा. धन्यवाद.